नमस्कार. मी नारायण कांगणे. धमधम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आजची बोधकथा गंधमादन ऋषीची. महाभारतातली कथा आहे. पाची पांडव विजयी झाले आणि पाची पांडवांनी हस्तिनापुरामध्ये अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली. अश्वमेध यज्ञाचा अर्थच असा होता की कोणताही जीव उपाशीपोटी राहता कामा नये. सर्व त्या ठिकाणी अश्वमेध यज्ञामध्ये जेवले पाहिजे. मिष्ट भोजन सगळ्यांना मिळालं पाहिजे. किड्या मुंग्यापासून तर मानवापर्यंत सगळे प्राणी, पशु, पक्षी जे जे कोणी तिथं येईन त्याला त्याला जेवण दिल्या जात होतं. सगळ्यांना अन्न पाणी दिल्या जात होतं. प्रत्येक जण जेवून तृप्त होत होता. खूप दिवस हा अश्वमेध यज्ञ चालू होता. परंतु डोंगर दऱ्या कपारेमध्ये राहणारे ऋषी महर्षी त्या ठिकाणी येत होते, जेवून जात होते. आणि ते ज्यावेळेस पंक्तीला बसायचे त्यावेळेस भीम काय करायचा? भीम शरीरानं बलदंड होता, ताकदवान होता. त्यानं युद्धामध्ये अनेक पराक्रम केले होते. ते पराक्रम ऋषीमुनींना माहितीही होते. आणि तो मोठा गदा, तो भीमाचा शस्त्र हातामध्ये गदा घ्यायचा खांद्यावरती आणि पंक्तीनं हिंडायचा. आणि हिंडत असताना प्रत्येक ऋषीमुनींना काय म्हणायचा? हे बघा, ताटावर जेवढं वाढलं तेवढं खावाचं लागेल. जर या पात्रावरती उष्टावळ राहिली तर हा गदा डोक्यात घालण्यात येईल. आणि डोक्यात घातल्यानंतर तुम्ही गतप्राण व्हाल, मरून जाल. त्यामुळे ऋषी घाबरत होते. जेवायला बसलेले लोक घाबरत होते. आणि आपल्या पात्रावर काही उरू नये म्हणून कमीत कमी पात्रावर घेत होते. अर्धपोटी राहिलं तरी चालेल, पण भीमाचा गदा डोक्यात बसून मरण्यापेक्षा अर्धपोटी उपवाशी राहिलेलं बरं. 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने झाले अश्वमेध चालू आहे, पण त्या यज्ञामधले अनेक ऋषी आहेत तसेच राहिले. त्यांच्या शरीर प्रकृतीमध्ये काही फरक पडला नाही. कृष्णदेवाला विचार पडला की गेले 1 महिना, 1.5 महिना झाले आपला पाची पांडवांचा यज्ञ चालू आहे. अनेक माणसं जेवून जातात, पण या ऋषींमध्ये फरक का पडत नाही? यांची प्रकृती सुधारत का नाही? कृष्णदेव विचार करू लागले. आणि एक दिवस बघावं तरी काय म्हणून कृष्णदेव पंक्तीनं हिंडू लागले. इकून तिकून हिंडत असताना देवाच्या लक्षात आलं की भीम त्या पंक्तीनं हिंडतो आहे. आणि हिंडताना गदा त्याच्या खांद्यावरती आहे. आणि तो जेवणाऱ्या लोकांना म्हणत आहे की हे बघा, पात्रावर जर शिल्लक पडलं तर गदा डोक्यात घालीन आणि त्या ठिकाणी तुम्हाला मारून टाकीन. पात्रावर अजिबात अन्न शिल्लक पडता कामा नये. आणि त्यामुळे लोक हे ऋषीमुनी आणि येणारे जेवणारे कमीत कमी जेवत होते. ही देवाच्या गोष्ट लक्षात आली. आता भीमाला सांगावं तरी कसं? भीमाला सांगणं फार कठीण आहे, कारण त्याला राग आहे म्हणून देवांनी त्याला सांगितलं नाही. देव विचार करत बसले आणि कृष्णदेवाच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली. ती गोष्ट अशी होती की गंधमादन नावाचा एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर बसलेला एक ऋषी आहे. त्याचं नाव गंधमादन ऋषी होतं. त्या गंधमादन ऋषीकडे जा, त्याला जेवण्यासाठी घेऊन ये. हे काम जर आपण भीमाला दिलं तर फार छान होईल. आणि म्हणून सगळ्या अश्वमेध यज्ञातलं त्या दिवशी सगळ्यांचं जेवण आटोपलं. आणि पाची पांडव, द्रौपदी, कृष्णदेव सगळे बसलेले आहेत. आणि देवांनी सांगितलं, अरे आपल्या अश्वमेध यज्ञामध्ये सगळेजण जेवायला बसलेले आहेत. सगळेजण जेवून जातात, पण एक ऋषी मात्र जेवायला येत नाही. भीम आग्रही रागानं म्हणाला, कोणता ऋषी हे सांगा मला, त्याला उचलून घेऊन येतो. देव म्हटले, बरं ठीक आहे, हे काम तुझ्यावरच चांगलं वाटेल आणि तूच हे करू शकतोस. जा, इथून खूप दूरवर गेल्यानंतर एक गंधमादन नावाचा पर्वत लागेल आणि त्या पर्वतावरती तुला गंधमादन नावाचा ऋषी दिसेल. त्याला या ठिकाणी जेवणासाठी घेऊन ये. भीम सकाळीच उठला, आंघोळ वगैरे स्नान केली, कृष्णदेवाचं दर्शन घेतलं आणि भीम निघालेला आहे. जाताना कृष्णानं सांगितलं, त्याला आणल्याशिवाय वापस येऊ नकोस.
ठीक आहे म्हटला आणि भीम निघालेला आहे. भीम जात 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 खूप दूरवर गेला. दिवस मावळतीकडे झुकला होता, अंधार पडायला सुरुवात झाली. त्या ठिकाणाहून जात असताना भीमाचा गर्व हरण व्हावा, भीमाची अंगामध्ये ताकद आहे, याच्यापेक्षाही कोणी ताकदवान आहे हे कृष्णदेवाला दाखवून द्यायचं होतं. त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये एक वानर बसलेला होता, तो हनुमंतराया होता, रामभक्त. त्यानं आपली शेपटी त्या वाटामध्ये पसरून ठेवली होती. भीम ताकदीच्या जोरानं, ताकदीच्या बळानं त्या वानराला म्हटला, ए वानरा मरकटा, तुझी शेपूट उचल बाजूला, मला वाटेनं जायचं. तो हनुमंतराया काय म्हटले की हे भीमराज, तू युद्धामध्ये एवढे पराक्रम केलेस, ही शेपूट मला उचलत नाही, मी आता म्हातारा झालो, तू असं कर, माझी शेपूट उचलून बाजूला टाक. भीमानं खूप प्रयत्न केले, ताकद लावून शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु शेपूट काही हलली नाही. शेवटी भीमाला कळून चुकलं, माझ्यापेक्षाही हे वानर ताकदवान आहे, आणि म्हणून भीमानं त्याच्या पुढे हात जोडले आणि म्हणे की अरे, तू जरी वानर असला तरी कोण आहेस याचं मला दर्शन पाहिजे. आणि न राहून हनुमंत मूळ रूपामध्ये आले आणि भीमाला हनुमंताचं दर्शन झालं. भीमाला कळून चुकलं की माझ्याही पेक्षा ताकदवान हनुमान आहे. तिथंच अर्धा भीम घायल झाला, अर्धी शक्ती त्याची नष्ट झाली आणि पुढे जात राहिला. हळूहळू दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो त्या पर्वतावर गेला. जसा गंधमादन पर्वतावर गेला तसा त्याला वास येऊ लागला. इतका घाणेरडा वास होता की भीमानं नाकाला शेला लावला, पदरला, ते रुमाल लावला आणि रुमाल लावून भीम पुढे पुढे जात. इतका घाण वास, इतके सुगंधित फुलं होते, झाडं होते, परंतु इतका वास खराब येतोय कुठून आणि या वासामध्ये गंधमादन ऋषी कसा राहतो याचा विचार करत करत भीम पुढे जात होता. भीम पुढे पुढे गेला. पुढे गेल्यानंतर एक पर्णकुटी, एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीपाशी गेला. झोपडीत वाकून बघितलं, त्याच्यामध्ये गंधमादन ऋषी बसलेला होता. गंधमादन ऋषीकडे त्यांना एकदा बघितली. भीमानं बघितल्यानंतर भीमाच्या लक्षात आलं, अरे याचं शरीर पूर्ण सोन्याचं आहे, परंतु तोंड मात्र डुकराचं आहे. तोंड डुकराचं आहे आणि गंधमादन ऋषीचं हे काय की एवढा मोठा मनुष्य, एवढं चांगलं शरीर, एवढा मोठा ऋषी आणि तोंड मात्र डुकराचं. भीमाला अजूक विचार पडला. भीम कसं तरी नाक दाबत त्या गंधमादन ऋषीच्या पुढे बसलेला आहे. लांबूनच त्यानं हात जोडले आणि गंधमादन ऋषीला आपला निरोप देवांनी दिलेला पोहोचवला. देवा, आमच्या इथे अश्वमेध यज्ञ चालू आहे आणि तुम्हाला जेवायला घेऊन निमंत्रण देण्यासाठी आलो, तुम्ही माझ्यासोबत जेवायला चला. आणि कृष्णदेवानं, धर्मराजानं तुम्हाला बोलावलं. गंधमादन ऋषी सांगू लागले. गंधमादन ऋषी म्हणाले, हे भीमा, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, परंतु माझी अडचण आहे. मी असाच एक राजा होतो आणि राजा असताना मी त्या असा मोठा यज्ञ करणं सुरू केलं आणि यज्ञाच्या पंक्तीमध्ये मी हिंडत होतो. हिंडत असताना त्या लोकांना मी दाब देत होतो की जर ताटावर उष्ट टाकलं तर तुम्हाला मारल्याशिवाय सोडणार नाही, जलात टाकीन, फटके देईन. आणि असंच मी एकदा एका ऋषीनं ताटावरती, पात्रावरती ठेवलं, अन्न उष्टावर ठेवली. मला राग आला आणि मी त्याला लाथ मारली. तोंडानं नाही नाही ते बोललो आणि त्या ऋषीला माझाही राग आला. त्यानं मला शाप दिला, जा म्हणे राजा, तुझं सगळं शरीर सोन्याचं राहील, पण तोंड मात्र डुकराचं होईल. डुकरासारखं तोंड तुझं राहील आणि डुकरासारखं माझं तोंड. तथाच तो म्हटला आणि तोंड डुकरासारखं झालं. तेव्हापासून माझं तोंड गावामध्ये आलं की डुकराचं तोंड असल्यामुळं ते घाण खायला जातं, माणसाची घाण खातं. माझ्या तोंडाचा खूप घाण वास येतो आणि कोसो मैल या तोंडाचा वास पसरतो, म्हणून मी गावात येत नाही. या गंधमादन पर्वतावर येऊन बसलेलो आहे. माझं आयुष्य आहे तोपर्यंत इथून मी कुठेही हलणार नाही. भीमाला हे ऐकून आश्चर्यचकित झाला. भीमाला कळून चुकलं की आपल्याला काय इथं पाठवलंय, का गंधमादन ऋषीला बोलवायला पाठवलंय. कृष्णदेवाचीच ही खेळी आहे आणि कृष्णदेवानं केलं ते चांगलं केलं. मलाही असा एखाद्या ऋषीनं शाप दिला असता. आणि त्यानं गंधमादन ऋषीचं दर्शन घेतलं आणि लगेच तिथून पळत सुटलं. वापस दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पहिल्यांदा त्यानं कृष्णदेवाचं दर्शन घेतलं आणि देवाला म्हटलं, हे देवा, माझं चुकलं, आता मी कधी कधी त्या पंक्तीमध्ये हिंडणार नाही आणि हिंडलो तरी गदा घेणार नाही. आणि गदा जर